पाहणार आहोत पुढारी न्यूजचा विशेष कार्यक्रम महाराष्ट्र नेक्स्ट। माझे सहकारी गुरुप्रसाद जाधव यांच्यासोबत। नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि तुम्ही बघताय पुढारी न्यूजवर महाराष्ट्र नेक्स्ट। बघूयात या आठवड्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी। पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। तंत्रज्ञानाच्या जोडणीतून महाराष्ट्राला जागतिक स्तरावर दुग्ध उत्पादनात अग्रेसर करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला। बीड जिल्ह्यामध्ये परळीमध्ये महापशुधन एक्स्पोची पाहणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते। आज केंद्र सरकारने राष्ट्रीय पशुधन अभियान सुरू केलेलं आहे। या अभियानाच्या अंतर्गत जवळपास महाराष्ट्रातल्या 366 प्रकल्पांना केंद्र सरकारने मान्यता दिली आहे। 214 कोटी रुपये केंद्र सरकार याकरता आपल्याला उपलब्ध करून देत आहे आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण आपल्या राज्यामध्ये ही सगळी कामं तयार करतो आहोत। यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। यासाठी मुख्यमंत्र्यांकडून अर्थसंकल्पीय नियोजन करण्यात येत आहे। मुख्यमंत्र्यांनी 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यातील 5ही विभागांचा आढावा घेतलाय। या बैठकांना सर्व विभागातील पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती। सर्व जिल्ह्यांच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचं प्रारूप आराखडे अंतिम करण्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली। गडचिरोली जिल्ह्याच्या बैठकीमध्ये 668 कोटींची अतिरिक्त मागणी करण्यात आली। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स या जागतिक परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं। गेल्या 5 वर्षांमध्ये राज्यात 11% कॅन्सरच्या केसेस वाढल्या आहेत आणि त्यामुळे स्क्रीनिंग वाढवलं असल्याची माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। राज्यात कॅन्सर स्क्रीनिंग वाढवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। विकसित नागपूर 2047 हा विकास आराखडा केवळ दस्तऐवज राहणार नाही, तर राज्य सरकारच्या वतीनं या आराखड्यावरती कालबद्ध पद्धतीनं काम केलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच मित्रा या संस्थेच्या वतीनं नागपूर विभागाच्या शाश्वत विकासाच्या रणनीतीवर आधारित कार्यशाळेच्या समारोप सत्रामध्ये मुख्यमंत्री बोलत होते। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या सभागृहामध्ये या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। देशातील पहिल्या मुंबई क्लायमेट वीक उपक्रमाची सुरुवात विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत झाली। या 3 दिवसीय उपक्रमामध्ये तळागाळातील संस्था, विविध क्षेत्रातील नेते, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि धोरणकर्ते भारत आणि ग्लोबल साऊथमधील हवामान उपायांवरती चर्चा करणार आहेत। 100हून अधिक संस्था आणि 400 वक्त्यांचा यामध्ये सहभाग आहे। शहरी लवचिकता, अन्न व्यवस्था आणि ऊर्जा संक्रमण या प्रमुख विषयांवरती लक्ष केंद्रित केलं जाणार आहे। नोंदणीद्वारे सर्व हवामान प्रेमींसाठी प्रवेश खुला ठेवण्यात आलाय। पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या सहकार्याने प्रोजेक्ट मुंबई या सामाजिक संस्थेने हा उपक्रम आयोजित केलाय। बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवीमध्ये संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सव पार पडला। पर्यटन विभागाकडून साजऱ्या करण्यात आलेल्या या महोत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती। पर्यटन विभागाकडून पहिल्यांदाच शासन स्तरावरती हा महोत्सव साजरा करण्यात आला। बंजारा समाजाच्या उत्थानासाठी विशेष कार्य करणाऱ्या 6 मान्यवरांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। 50,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होतं। उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। पुणे जिल्ह्यामध्ये सुरू केलेले प्रकल्प दर्जेदार पद्धतीनं आणि वेळेत पूर्ण करण्याची सर्वांची जबाबदारी असल्याचं मत यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केलं। राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे। ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान तांत्रिक चुका झालेल्या महिलांना आता अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत पोर्टल पुन्हा सुरू ठेवण्यात येणार असून अर्जातील चुका सुधारून योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय। अर्ज भरताना अनेक महिलांनी कुटुंबातील सदस्यांच्या नोकरी आणि निवृत्ती वेतनासंदर्भात चुकीचे पर्याय निवडले आहेत आणि त्यामुळे पात्र लाभार्थींना अनुदान मिळताना अडचणी येत होत्या। त्यामुळे संबंधित महिलांनी लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून अर्जातील त्रुटी दुरुस्त कराव्यात असं आवाहन करण्यात आलं। राज्यातल्या नागरिकांना नवीन QR कोड युक्त स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारनं प्रशासकीय मान्यता दिली आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि शेतकरी योजनेमधील लाभार्थ्यांना या स्मार्ट शिधापत्रिका वितरित करण्यात येणार आहेत। यासाठी जवळपास 48 कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आलाय।
या शिधापत्रिकांवरती नवीन QR कोड असेल आणि त्यामुळे लाभार्थ्यांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेमध्ये झालेल्या बैठकीनंतर उच्चाधिकार समितीच्या मंजुरीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. आणि या सर्व बातम्यांसह महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये या आठवड्यात आपण इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.